जेठालालला आवडणारे मेथी धेपला म्हणजेच मेथी पराठे, जे खायला एकदम खमंग आणि मऊसूत अशी मेथी पराठे आज आपण बनवणार आहे. असे पराठे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठी किंवा चहासोबत पण खाऊ शकता. पराठे मऊसूत होण्यासाठी पिठामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ टाकला आहे, त्यामुळे पराठे 7 ते 8 दिवस टिकतील. तर इथे मी 1 कप मेथी घेतली आहे. मेथी स्वच्छ धुवून अशी या चाळणीमध्ये निथळायला ठेवली होती, त्यामुळे सगळे पाणी निघून गेले. मेथी जेवढी जमेल तेवढी अगदी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखा पराठा लाटता येतो. आता आपण चवीप्रमाणे मिरची, लसूण आणि आलं, जिरे याची बारीक पेस्ट तयार करायची आहे. आता पीठ कसे मळायचे ते पाहूया. आता एका ताटात बारीक चिरलेली मेथी घेतली, त्यात मी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. कोथिंबीरचा स्वाद ह्या पराठ्यांमध्ये खूप छान लागतो. इथे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. पाव वाटी चणा डाळीचे पीठ घ्यायचं आहे. आता त्यात हिरवी मिरची पेस्ट, आता इथे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा बेडगी मिरचीचे लाल तिखट, इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर ओवा टाकायचा. ओवा असा कुस्करून घातला तर पराठ्यांमध्ये त्याचा खूप छान स्वाद लागतो. 2 चमचे तीळ घातले, याने पराठ्यांना खूप खमंगपणा येतो. त्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीचा स्वाद मस्त असतो. आता छान मऊसूत होण्यासाठी 1 चमचा तेल घालायचे आणि अगदी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दही. 1 वाटी दही मी इथे वापरलेले आहे. दही हे एक असं महत्त्वाचा पदार्थ आहे, ज्यामुळे आपले पराठे अगदी 4 ते 5 दिवस छान असे मऊसूत राहतात. आता आपल्याला मेथीचं जेवढं पाणी आहे किंवा दह्याचे जे पाणी आहे त्यातच आपले हे पीठ मळायचे आहे. अगदी गरज लागल्यास मगच 1-2 चमचे पाणी घालायचे आहे, पण शक्यतो पाणी घालायची गरज लागतच नाही. जशी आपली चपातीची कणिक असते ना, तसेच हे पीठ मळून घेतले. फार घट्ट पण मळायचं नाही, नाहीतर ते पराठे कडक होतात. आता 1 चमचाभर तेल लावून घ्यायचे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. 10 मिनिटं झालेले आहे. पुन्हा याला थोडेसे मळून घ्यायचे आहे. आता याचे असे गोळे तयार करायचे. आता याच्या आपण लाट्या तयार करून घेऊया. हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे, म्हणजे हाताला पीठ अजिबात चिटकत नाही. हे पहा, असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. इथे मी सर्व लाट्या तयार करून घेतल्या आहे. गव्हाचे पीठ मी घेतले आहे. आता ह्यातीलच 1 लाटी घेते आणि गव्हाच्या पिठात या कोरड्या पिठात व्यवस्थित घोळून घ्यायचे. मेथीचा पराठा लाटताना मेथीचे पाने ही पोलपाटाला किंवा लाटण्याला बऱ्याचदा चिटकली जातात, म्हणून हे पीठ थोडंसं जास्त लावावं लागतं. पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता सर्वच पराठे लाटून घेणार आहे आणि तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढा पातळ छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर आता सर्व पराठे लाटून घेणार आहे. हे असे ताटात ठेवून घेते. तुम्ही म्हणाल आता एकाच वेळी हे सगळे असे लाटले. पराठे पातळ लाटले असल्यामुळे ते आपल्याला हाय फ्लेमवर शेकायचे आहे. एकाच वेळी लाटून आणि भाजून पटापट शक्य होत नाही. पराठे हे लो फ्लेमवर शेकल्यामुळे ते कडक होतात. हे मी अगदी मोठ्या आचेवर तवा गरम करून घेतला, त्यावर हा पराठा टाकलेला आहे आणि कडेने असे तेल सोडून घेत आहे. खालची बाजू छान अशी शेकली गेली की दुसरी बाजू उलटून घेतली आहे. पराठ्याला सारखं उलटपालट करायचे नाही. आता हा दोन्ही बाजूने शेकून झाला आहे. हा पराठा शेकून झाला तो मी काढून घेते आहे. आता सर्व पराठे या पद्धतीने शेकून घेतले आहे. हे बघा, पूर्ण थंड झाल्यावर मऊ लुसलुशीत हे पराठे तयार झाले आहे. दही घातल्यामुळे 2 ते 3 दिवस बराच वेळेस हे पराठे मऊसूत राहतात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. धन्यवाद.